मॉर्निंग. खूप खूप दिवसांनी आज पुन्हा एकदा आपण डोसा करत आहोत. छान छान दिवसाच्या छान छान शुभेच्छा. चला आता हे आहे डोश्याची तयारी. आता हे थोडंसं कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची आता ही चिरून मी या डोसाचं पीठ हे जरासं भिजवून ठेवलं होतं. आता जरा पाणी घालते. माझा डोसा प्रेमिक्स त्याच्यात रवा घातला, जिरं, मीठ, ओवा घातलेला आहे. आता जरा पाणी घालू आणि कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याच्यात कट करून घालू. ही आहे आपली चटणीची तयारी. चटणीसाठी घेतलेली आहे कोथिंबीर. इथं नारळ फोडून घेतलेला आहे काकांच्याकडून. कांदा, लसूण, साखर, जिरे, मीठ आणि आलं. चला आता चटणीची तयारी करून घेऊया. मिक्सरमधनं काढून घेऊया आणि यामध्ये जरासं पाणी घालू. लोणी आहेच तयार डोश्याबरोबर खायला. हे पहा, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. किती सुंदर झालेलं आहे. ज्वारीचे पीठ, सगळ्या डाळी आणि खडा मसाला असं मी एकत्र दळून आणते. त्याच्यात पोहे वगैरे असं घातलेलं असतं. ते प्रीमिक्स मी नेहमी दाखवत असते, आजही दाखवीन. हवं असेल तर पुन्हा आज करणारच आहे. आणि कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची सगळं आपण यामध्ये असं घालून घेऊ. जरा मस्तपैकी मिक्स करूया. तोपर्यंत इकडे मी तवा ठेवलेला आहे गरम करायला. 1-2 चमचे तेल घाला, काही जास्त घालायची गरज लागत नाही. माझा आवडीचा नाश्ता आहे, तुम्हाला माहिती आहे. आवडीचा नाश्ता हे खाल्लं की नाही जसं पोट भरतो आणि शुगर वगैरे कंट्रोलमध्ये राहते हो ना हा नाश्ता खाल्ला की. बाकीचे पोहे उपीट खाल्लं की जरा शुगर कमी जास्त होत असते. मस्त. आता थोडंसं गॅस मोठा करूया, गरम होऊ दे. तर इकडे आपण हे मिक्स करून घेऊया मस्तपैकी. तोंडाला सुटले पाणी पाणी, तोंडाला सुटले पाणी, भूक लागली भूक लागली भूक लागली. बघा किती छान कन्सिस्टन्सी झालेली आहे, होय की नाही. रवा मात्र घालायचा म्हणजे डोसे पटापट पटापट उठतात. आता बघूया. वाफ आलेली आहे, वाफ आलेली आहे. आता आपण मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये. आता पहा, हे एका हातात मोबाईल आणि एका हातात हे केलं की अशी सांडा लवंडा चालू असतील सगळी. पण ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. बारीक करूया आणि झाकून ठेवूया. गॅस बारीकच आहे. इकडे चहा ठेवलेला आहे. आता आपण चटणीची तयारी करून घेणार आहोत. चटणीचं भांडं धुवून घेतलेलं आहे. कोथिंबीर जराशी थोडीशी चिरून घेते. मिरच्या, लसूण आहे, आलं आहे, कांदा मला लागतो जरासा. प्रत्येक चटणीत मला जरा कांदा पाहिजेच, मला चव आवडते ती. जिरं, मीठ, साखर. वा वा वा, सुंदर. आता ह्याच्यात आपण थोडंसं खोबरं काढूया. चमच्याने काढते मी खोबरं कधी. आणि ते असं बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकूया. खोबरं थोडंसं खाऊन बघायचं, चांगलं आहे. जवळजवळ 15 दिवस, काय जास्तच दिवस झाले तवा वापरलेला नाही आहे. बघूया काय होत आहे. सुटला बाजूनी सुटला.
मग काय हरकत नाही. मला वाटलं आता चिकटतोय का काय, कारण खूप दिवसांनी तवा वापरला की चिकटतो ना. ठीक आहे, मस्त झाला आहे. जाळीदार खमंग कुरकुरीत डोसा. एक खोबऱ्याची वाटी मी काढून घेतलेली आहे, एक उद्यासाठी ठेवलेली आहे. आता यामध्येच मी, माझ्याकडे तयार फोडणी असते, नेहमीच तयार असते, तुम्हाला माहिती आहे. तर मी ही अशी तयार फोडणी यामध्ये आत्ताच घालते. त्याचा स्वाद एक वेगळा छान येतो. फोडणीत मी तिखट घातलेलं आहे, त्यामुळे लाल झालेली आहे फोडणी. मस्त. चला आता गुर्र करूया. मस्त. थोडंसं पाणी घालूया. चटणीचं काम झालेलं आहे, मस्त झालेली आहे चटणी, सुंदर. आपण लोणी घेतलेलं आहे, मस्तपैकी चटणी घेतलेली आहे. चटणी ही मी फारशी पातळ केलेली नाही आहे, पातळ सुद्धा तुम्ही करू शकताच. मी काय फार पातळ केलेली आहे, जरा दरदरा अशी ठेवलेली आहे, म्हणजे अशी आपल्याला अशी खाता यावी. उत्कृष्ट कांदा घालतेच मी, मला आवडतोच. एक विशिष्ट स्वाद येतो, मस्त जबरदस्त जबरदस्त नाश्ता. इन्स्टंट, पटकन करा, पटकन खा. कमी पडले परत भिजवा पीठ. मस्त. हा 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 हा. दिसतं की नाही सुंदर. आत्ता काय केलं तुम्हाला सांगते बरं का. मस्त उद्योग केलेला आहे. पडदे मी आत्ता बदललेले आहेत. रात्री खूप छान दिसतात हे असे पडदे बदललेत मी घरातले. हे बघा, इथे सुद्धा ग्रे पडदे होते, तुम्हाला आठवत असेल तर. नसेल आठवेल तर पुन्हा कधीतरी बघाल. तर हा आमचा जुना टी व्ही बरं का. जुन्या टी व्हीवरच आमचं अजून काम चाललेलं आहे गेले अनेक वर्ष. काय होईच ना, काय करू. त्याला काहीतरी व्हायला तर पाहिजे, एक तर दुरुस्ती यायला पाहिजे. दुरुस्तीच येत नाही, मग काय करायचं. मग तसंच ते. तर आता मस्तपैकी आता मी काय करायला लागले तुम्हाला सांगते बरं का. जस्ट मी आत्ता या ठिकाणी बसून चुरमुरे संपलेले होते, मग मी ह्याच्यात आपले साधे चुरमुरे मिक्स केले. भडंग कसा केला तर साधे चुरमुरे घेतले, पिशवीतनं काढले, त्याच्यात मीठ साखर घातलं आणि तयार फोडणी असतेच माझ्याकडं, ती मी ह्याच्यात घातली, मेथकूट टाकलं आणि असं 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 केलं. तसंच आता हे पातळ पोहेसुद्धा लावून ठेवते आहे. घरात काय होतं माहिती आहे का, की वय झालं की नाही माणसाला जरा सारखं खावंसं वाटतं. मलाही हल्ली सारखं खावंसं वाटतं, काकासुद्धा सारखं काहीतरी इकडून तिकडून येतात आणि स्वयंपाकघरात काय आहे का बघतात डब्यामध्ये खायला. तर हे असे येता जाता असेच पोहे खायची सगळ्यांना घरात सवय. तर आता ह्या पातळ पोह्यामध्ये मी पातळ पोहे काही उन्हात ठेवले नाहीत, काही नाहीत, कारण उन्हात ठेवले की ते कुरकुरीत होतात. अगदीच पातळ आहेत ना ते. माझ्याकडे तयार फोडणी असते, तर ही तयार फोडणी फक्त मी अशी घातलेली आहे ह्याच्यात. तयार फोडणीमध्ये मी तिखट घातलेलं आहे करताना, त्यामुळे लाल दिसते. शेंगदाणे कमी आहेत आज ह्याच्यात. बस ह्याच्यात मीठ घातलं, साखर घातली, तिखटाची थोडीशी पूड घातली आणि ही फोडणी घातली, संपलं.
हे असे 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 हलवायचे आता. बघा आता जरासं हलवले अजून की मस्त सगळं तेल पोह्याला लागतं आणि मग हे उद्यापासून खायचे. असे 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 हलवायचे. जा मस्त झाले पिवळे धमक येता जाता खायला तयार. आमच्या घरात असे नाश्ता प्रकार फार सोपे सोपे आहेत सगळे, फारच सोपे. सकाळी डोसा आणि नंतर येता जाता हे असे भडंग आणि चुरमुरे खायचे येता जाता. जरा शेंगदाण्याचं प्रमाण जास्त आहे आमच्याकडे खायचं, पण तुम्हाला माहिती आहे काय, शेंगदाणे जरा खाल्ले पाहिजेत बरं का. शेंगदाणे पुन्हा निरनिराळ्या चटण्या हे खाल्लं पाहिजे. त्वचेसाठी फार चांगलं आहे ते आणि इम्युनिटीसाठी. त्वचेचीच इम्युनिटी नाही, सगळ्याचीच इम्युनिटी फार चांगलं आहे ते. शेंगदाणे पोटात गेले पाहिजे. पुन्हा चटण्या, कारळं, जवस, तीळ हे सगळं गेलं पाहिजे पोटात. चटण्या, लोणची सुद्धा खाण्यात असली पाहिजे माहिती काय. चविष्ट, तोंडाला पाणी सुटतो, भूक लागते, भूक प्रज्वलित होते, दीपन पाचन आहे सगळं. हे खाल्लं पाहिजे. चटण्या, लोणचे सगळं पोटात गेलं पाहिजे.